नमस्कार मित्रांनो, बीबी का मकबरा म्हणजेच मराठवाड्याचा ताजमहल म्हणून आपण ओळखला जातो। याच मराठवाड्याच्या ताजमहलची सफर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। जर तुम्ही रेल्वे स्टेशनच्या साईडने जात असाल किंवा रेल्वे स्टेशनच्या रोडने जात असाल तर तुम्हाला सर्वप्रथम सिद्धार्थ गार्डन लागेल, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ लागेल। या दोन्ही वास्तूला तुम्ही त्या ठिकाणी भेट देऊ शकता। बीबी का मकबरा याविषयी आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी जाणून घेणार आहोत। Turn left, then you will arrive at your destination. मित्रांनो, बीबी का मकबरा यांचे जे निर्माण असेल तो म्हणजे औरंगजेबाच्या मुलाला म्हणजे मुलाचं नाव आजम शहाने 1679 मध्ये हा बांधलेला आहे। हा लाल आणि काळ्या दगडाबरोबर संगमरवरी या दगडासोबतच पांढऱ्या मातीपासून बनवलेला आहे। या मिश्रणाला स्टॅको प्लास्टर असं म्हटलं जातं। मकबरा एक भव्य ओढ्यावर बांधलेला असून यामध्ये बेगम राबी यांची कबर आहे। मित्रांनो, आग्र्याचा जो ताजमहल आहे या ताजमहलाची प्रतिकृती आपण या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये आपल्याला पाहायला मिळते। मकबऱ्याच्या घुमट्याला संगमरवरी दगड सुद्धा वापरलेला आहे। कबरीच्या चारही बाजूने संगमरवरी जाळ्या बसवलेल्या आहेत, जेणेकरून या कबरीवर छताच्या खिडकीतून दिवसा सूर्याची किरणे आणि रात्री चंद्रप्रकाश पडेल अशी रचना या मकबऱ्याची केलेली आहे। भव्य ओट्यावर चारही बाजूने 4 मिनार आहेत। जशा प्रकारे ताजमहलची प्रतिकृती आहे तशाच प्रकारे या चारही मिनारची प्रतिकृती या ठिकाणी आहे। या मिनाऱ्यावर काही काळी या ठिकाणी मिनाऱ्यावर जाता येत होतं, पण आता या ठिकाणी जाता येत नाही। आणि जी छत्रपती संभाजीनगर मध्ये बीबी का मकबरा आहे यांचं राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून 28 नोव्हेंबर 1951 रोजी घोषित करण्यात आलं। या प्रकारे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला बीबी का मकबरा आहे।